बटाट्याच्या पराठ्याऐवजी आज हेच पदार्थ बनवला. उकडलेले 2 ते 3 बटाटे घेतले, त्याच्यामध्ये बारीक जो रवा मिळतो तो घातला. 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं, म्हणजे मुलांना काहीतरी पौष्टिक असं मल्टीग्रेन आट्यासोबत छान खायला मिळावं म्हणून. त्याच्यानंतर धने माझ्याकडे धने आणि जिऱ्याची पूड होती ती टाकली, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि आवडीप्रमाणे जे मसाले आवडतात ते, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता उन्हाळा आहे म्हणून मी तीळ टाकलं नाही. तीळ टाकल्यानंतरही खूप छान एकदम असा स्वाद येतो. आणि हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असं आता मिक्स करून घ्यायचं. पाणी आपल्याला अजिबात इथं वापरायचं नाही, कारण बटाटे उकडलेले आहेत, शिजलेले आहेत चांगले, त्याच्यामुळं पाणी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे म्हणून पाणी काही टाकलेलं नाही. आणि असं छान पीठ मळून घ्यायचं, जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं एकदम. आणि हे छान असं पीठ मऊसूत तयार झालेलं आहे इकडं. आता त्याचे छान छोटे छोटे गोळे बनवते, म्हणजे टिक्कीसारखा आकार देते आणि मस्त त्याला आपल्याला तव्यावरती शालो फ्राय करायचं आहे. त्याला अजिबात आपल्याला म्हणजे तळायचं पण नाही. एकदम हेल्दी आणि छान अशी टेस्टी इकडं ही डिश तयार होणार आहे. त्याच तव्यावर आता गरम तव्यावरती 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि ह्या जे टिक्क्या पण आहेत त्या पण व्यवस्थित अशा आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर कलरही खूप सुंदर येतो. आणि आपण हे कशासोबतही खाऊ शकतो, म्हणजे हिरवी मिरची पुदिन्याची चटणी असेल तर त्याच्यासोबत, किंवा सॉससोबतही चालू शकतं. असं छान थोडं थोडं तेल टाकायचं, म्हणजे छान खमंग असं भाजतात ते. आणि वाफवून पण घ्यायचं आहे थोडंसं. मी त्याच्यावरती झाकण ठेवलं, म्हटलं की छान असं वाफतील, म्हणजे आत बरेच शिजतील व्यवस्थित म्हणून. आणि हे जे टिक्क्या आहेत ते व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी भाजायचं आहे. एक साईड छान भाजलेली आहे, आता दुसऱ्या साईडनी पण भाजून घेते. आणि असं मस्त मुलांना नाश्त्यासाठी किंवा 4-5च्या स्नॅक्ससाठी पण उत्तम असा हा म्हणजे पर्याय आहे. तुम्ही पण नक्की करा आणि खूप टेस्टी लागतात हे. माझी मुलं तर आठवड्यातनं 2-3दा हा पदार्थ मागून आवर्जून खातात. बाहेरचं ऑइली देण्यापेक्षा घरातलं हे कधीही चांगलं. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.